सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल मेजरमेंट, इंडस्ट्रियल मेजरमेंटचा फर्स्ट चॅप्टर जो आपला इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम बद्दल आहे, तर त्यामधला आज आपण पहिला टॉपिक टीच करणार आहोत इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. आणि इंडस्ट्रियल मेजरमेंट हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टचे प्रत्येक टॉपिक मी तुम्हाला वन बाय वन टीच करणार आहे. सो अवर फर्स्ट टॉपिक इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. आता विद्यार्थी मित्रांनो, इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम मध्ये जे आपल्याला टीच करायचं आहे आपण वन बाय वन स्टार्ट करू. सो फर्स्ट वन इज मेजरंड. MEE मेजरंड, MESE. जसं मेजरमेंट असते तसं असते मेजरंड. ओके, या साईडला लिहून घेतो मी मेजरंड. आता मेजरंड म्हणजे काय? जी क्वांटिटी आपल्याला मेजर करायची आहे त्या क्वांटिटीला आपण मेजरंड म्हणतो. जी क्वांटिटी काय करायची आहे मेजर, त्या क्वांटिटीला म्हणतो आपण मेजरंड. द क्वांटिटी विच इज टू बी मेजर इज कॉल्ड ॲज मेजरंड. मग मेजरंड क्वांटिटी किती? तर मेजरंड क्वांटिटी दोन आहे, एक फिजिकल क्वांटिटी आणि एक इलेक्ट्रिकल क्वांटिटी. ओके, आधी कोणता टॉपिक सांगितला मी तुम्हाला? मेजरंड. द क्वांटिटी विच इज टू बी मेजर इज कॉल्ड ॲज मेजरंड. जी क्वांटिटी मेजर करायची आहे तिला आपण मेजरंड म्हणतो. ओके, द मेजरंड क्वांटिटी इज फिजिकल और इलेक्ट्रिकल. त्यानंतर द फिजिकल क्वांटिटी सच ॲज टेम्परेचर, फ्लो, प्रेशर, बराबर, इज गिवन टू द ट्रान्सड्यूसर. द इलेक्ट्रिकल क्वांटिटी सच ॲज current, voltage, power are given to the electrical conversion element. Finish first topic, तो म्हणजे मेजरंड. एकदम सिंपल आहे. मेजरंड क्वांटिटी म्हणजे जी मेजर करायची आहे तिला मेजरंड म्हणतो. मेजरंड क्वांटिटी दोन आहे, एक फिजिकल आहे, एक इलेक्ट्रिकल आहे. फिजिकल क्वांटिटी सच ॲज प्रेशर, टेम्परेचर, फ्लो, जर या फिजिकल क्वांटिटी असल्या आर गिवन टू द ट्रान्सड्यूसर, आणि इलेक्ट्रिकल क्वांटिटी असली सच ॲज करंट, व्होल्टेज, पॉवर आर गिवन टू द इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंट. फर्स्ट टॉपिक एंड. अवर सेकंड टॉपिक ट्रान्सड्यूसर अँड इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंट. ट्रान्सड्यूसर अँड इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंट हा त्याच्यापेक्षा सिंपल आहे. ट्रान्सड्यूसरचं सांगायचं, द ट्रान्सड्यूसर इज यूज टू कन्व्हर्ट फिजिकल क्वांटिटी इंटू इलेक्ट्रिकल क्वांटिटी. ट्रान्सड्यूसरचं काम आहे फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये कन्व्हर्ट करणं. त्यानंतर इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंट. द इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंट इज यूज टू कन्व्हर्ट इलेक्ट्रिकल क्वांटिटी इंटू मोर सुटेबल इलेक्ट्रिकल सिग्नल. सिंपल आहे. ट्रान्सड्यूसर फिजिकल क्वांटिटीला इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये कन्व्हर्ट करणार आणि इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंट इलेक्ट्रिकल क्वांटिटीला मोर सुटेबल इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्व्हर्ट करणार. फिजिकल टू इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर, आणि इलेक्ट्रिकल क्वांटिटीला मोर सुटेबल इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्व्हर्ट करणं ते काम आहे इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंटचं. फिनिश. थर्ड, सिग्नल कंडिशनर. सिग्नल कंडिशनर. आता सिग्नल कंडिशनरचं काम विद्यार्थी मित्रांनो, द सिग्नल कंडिशनर इज यूज टू मॉडिफाय द सिग्नल. सिग्नल कंडिशनरचं काम टू मॉडिफाय द सिग्नल. इट मीन्स इट कन्वर्ट लो लेवल सिग्नल इंटू हाय लेवल सिग्नल. सिग्नल कंडिशनर फक्त सिग्नलला मॉडिफाय करतो, म्हणजे लो लेवल सिग्नलला हाय लेवल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो, अँड इट गिव्स द कॅपेबिलिटी सो इट कॅन बी हँडल बाय डाटा ट्रान्समिशन एलिमेंट. सिंपल काम आहे सिग्नल कंडिशनरचं. सिग्नलला मॉडिफाय करणं म्हणजे लो लेवल सिग्नल इज कन्वर्टेड इनटू हाय लेवल सिग्नल, आणि त्या सिग्नलला एक कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करणं का ते सिग्नल कोण हँडल केले पाहिजे? डाटा ट्रान्समिशन एलिमेंटनं ते सिग्नल हँडल केले पाहिजे, म्हणजे ट्रान्समिट केले पाहिजे.
तर ते सिग्नलला मॉडिफाय करून त्याला कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करते सिग्नल कंडिशनर. आफ्टर दॅट डाटा ट्रान्समिशन एलिमेंट. डाटा ट्रान्समिशन एलिमेंट. आता डाटा ट्रान्समिशन एलिमेंटचं काम काय राहणार? द डाटा ट्रान्समिशन एलिमेंट्स आर यूज टू प्रोव्हाइड द डाटा फ्रॉम ट्रान्सड्यूसर अँड इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंट अप टू डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट. त्याच्या नावातच तर डाटा ट्रान्समिशन आहे. डाटा ट्रान्समिशन म्हणजे डाटाला ट्रान्समिट करणं. कुठून ट्रान्समिट करणं? ट्रान्सड्यूसर आणि इलेक्ट्रिकल कन्व्हर्जन एलिमेंट पासून तर डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट पर्यंत डाटाला ट्रान्समिट करणं. हे काम आहे डाटा ट्रान्समिशन एलिमेंटचं. नेक्स्ट डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट. फिफ्थ डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट. आता सांगायचं द डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट कन्सिस्ट इंडिकेटर, रेकॉर्डर अँड कंट्रोलर. डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट काय काय कन्सिस्ट करतात? इंडिकेटर कन्सिस्ट करते, रेकॉर्डर कन्सिस्ट करते आणि कंट्रोलर कन्सिस्ट करते. These devices are present in control room. डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट काय काय कन्सिस्ट करते? इंडिकेटर, रेकॉर्डर आणि कंट्रोलर. अँड these devices are present in the control room. A person is also present in the control room. आणि एक पर्सन सुद्धा कंट्रोल रूम मध्ये प्रेझेंट असतो. जर तुम्ही कोणती पण कंट्रोल रूम पाहिली असणार, तिथे एक पर्सन असतो, त्यापाशी हे सगळा डाटा येतो आणि तो त्या कंट्रोल रूम मधूनच सगळ्यांना हँडल करत असतो. ओके. तर डाटा प्रेझेंटेशन एलिमेंट मध्ये इंडिकेटर आहे, रेकॉर्डर आहे आणि कंट्रोलर आहे. हे सगळे डिव्हाइसेस कंट्रोल रूम मध्ये प्रेझेंट असतात. अँड अ पर्सन इज ऑलवेज प्रेझेंट इन द कंट्रोल रूम विच इज नोन ॲज अ ऑब्झर्वर. किंवा त्याला आपण एक तर ऑब्झर्वर म्हणतो किंवा ऑपरेटर म्हणतो. विच इज नोन ॲज अ ऑपरेटर विच कॅन हँडल धिस इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. हे पूर्ण इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम आहे. तो ऑपरेटर हे पूर्ण इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमला काय करतो? हँडल बाय युझिंग धीस डिव्हाइसेस. अ पर्सन which is called operator which handle whole instrumentation system by using these devices. क्वेश्चन विचारला जाणार तुम्हाला, ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम. हे इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम आहे, ती आधी ड्रॉ करावी लागणार आणि वन बाय वन एक्सप्लेन करावी लागणार. समजलं डाटा प्रेझेंटेशन एलिमेंटचं काम? The data presentation element consists indicator, recorder, controller which are present in the control room. A person is always present inside the control room called as a operator which can be handled किंवा तो काय करणार? ती पूर्ण instrumentation system काय करणार? हँडल. which handle the whole instrumentation system by using these devices. Now last topic is a power supply. Last topic, power supply. The power supply are provided to the different blocks of instrumentation system. The power supply are provided to the different blocks of instrumentation system. If the transducer is passive, then there is a need of power supply. If the transducer is active, then there is a no need of power supply. Power supply आपण different ब्लॉक ला प्रोव्हाइड करतो. आपला जर ट्रान्सड्यूसर हा जर पॅसिव्ह असला तर तिथे पॉवर सप्लायची गरज असते आणि ट्रान्सड्यूसर जर ऍक्टिव्ह असला तिथे पॉवर सप्लायची गरज नसते. एकदा पूर्ण स्टार्ट टू एंड इंग्लिश मध्ये सांगून देतो, लक्ष द्या कारण तुम्हाला लिहायचं तर इंग्लिश मध्येच आहे. सी हियर. First, measurand. The quantity which is to be measured is called as a measurand. The measurand quantity are physical quantity and electrical quantity. The physical quantities such as pressure, temperature, flow are given to the transducer. The electrical quantity such as current, voltage and power
are given to the electrical conversion element. Measure and finish. Now next, transducer and electrical conversion element. The transducer converts physical quantity into electrical quantity. The electrical conversion element converts electrical quantity into more suitable electrical signal. Now signal conditioner. The signal conditioner is used to modify the signal. It means it converts low level signal into high level signal and provide the capability so it can be handled by data transmission element. लो लेवलला हाय लेवल मध्ये कन्वर्ट करणं आणि त्याला एक कॅपॅबिलिटी प्रोव्हाइड करणं का ते सिग्नल कोणी हँडल केले पाहिजे तर डाटा ट्रान्समिशन एलिमेंटनी. द डाटा ट्रान्समिशन एलिमेंट्स आर यूज टू ट्रान्सफर द डाटा. डाटा ट्रान्समिशन टू ट्रान्सफर द डाटा फ्रॉम ट्रान्सड्यूसर अँड इलेक्ट्रिकल कन्वर्जन एलिमेंट अप टू data presentation element. Now data presentation element. The data presentation element consists indicator, recorder and controller. These devices are present in the control room. A person is always present in the control room which handle whole the instrumentation system by using these devices, which is called as operator. And at the last, power supply. The power supply are provided to the different blocks of instrumentation system. If the transducer is passive, then there is a need of power supply, and if the transducer is active, then there is a no need of power supply. असा हा सिंपल सा टॉपिक होता विद्यार्थी मित्रांनो, इंस्ट्रुमेंटेशन सिस्टीम. ओके, थँक यू.